नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर आपला जो पहिला धडा आहे चिटणीस, त्याबद्दल आपण शिकत आहोत, बरोबर आहे. तर चिटणीसाची आपण काल व्याप्ती बघितली, त्याची व्याख्या बघितली, त्याची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्ये बघितली. आता आपण त्याचे प्रकार शिकणार आहोत आणि त्याची कार्य काय काय आहेत ती आजच्या आपण लेक्चरमध्ये घेणार. त्या अगोदर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही पद्धतीची जी नोटिफिकेशन आहे ती करू शकणार नाही. आणि जो तो नोटिफिकेशन बेल आहे तिला पण वाजवायला विसरू नका. तर चला सुरू करूया, बरोबर. बघा, आजचा जो पहिला पॉईंट आहे तो आहे चिटणीसाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेक्रेटरी. आता हे जे सेक्रेटरीचे जे प्रकार आहेत ते प्रामुख्याने दोन आहेत. पहिला आहे खाजगी चिटणीस, दुसरा आहे संस्थात्मक चिटणीस. खाजगी चिटणीस काय आहे आणि संस्थात्मक चिटणीस काय, त्याचा एक छोटासा एकदम सिंपल आहे. खाजगी किंवा वैयक्तिक, इंग्लिशमध्ये याला बोलतो आपण पर्सनल. पर्सनल म्हणजे काय, तर एका व्यक्तीचा. पर्सनल म्हणजे माझी स्वतःची गोष्ट असं. तर त्यामुळं खाजगी चिटणीस याचा अर्थच होतो फक्त एका व्यक्तीसाठी तो नेमला जाईल. मग ते व्यक्ती कोण कोण आहेत, काय आहेत ते आपण समजून घेऊया. आता औद्योगिकरण, आधुनिकीकरण वाढ झाल्यामुळे वेगवेगळ्या संस्था उदयास आल्या, बरोबर आहे. आता जसा नफा विहित संस्था, सहकारी संस्था, संयुक्त स्कंद प्रमंडळ, सरकारी खाता आणि इतर निगम, कॉर्पोरेट बॉडी, या सगळ्या तयार व्हायला लागल्या आणि त्यांना एक व्यक्तीची गरज भासू लागली, जो ज्या व्यक्तीवर ते विश्वास ठेवू शकतात आणि जबाबदारी पण देऊ शकतात, म्हणजे तो कामसुद्धा करेल. आता ही जी सचिवाची किंवा चिटणीसाची जी संकल्पना आहे ती विस्तारत गेली आणि जवळजवळ सर्व प्रकारच्या ज्या संस्था आहे त्यांनी ती काय केली, स्वीकारली. म्हणजे चिटणीस म्हणून आपल्या कंपनीमध्ये किंवा सचिव म्हणून आपल्या संस्थेमध्ये हवाच असं त्यांना वाटू लागलं. तर त्यामुळं या संस्थेमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये चिटणीसाची गरज भासू लागली आणि मग या संस्थेप्रमाणेच त्यांचं नाव व्हायला लागलं. पण पहिले सुरुवात करूया खाजगी चिटणीस म्हणजे काय. तर खाजगी चिटणीस, इंग्लिशमध्ये याला बोलतो पर्सनल सेक्रेटरी किंवा पर्सनल असिस्टंट पण बोलतात, म्हणून याला PA बोलतात. बघा, मी तो आमदाराचा PA आहे. तर PA हा शब्द पण याचाच आहे, खाजगी चिटणीसाशी संबंधित आहे, ज्याला पर्सनल असिस्टंट किंवा पर्सनल सेक्रेटरी असं बोललं जातं. आता पुढे, खाजगी चिटणीस किंवा व्यक्तिगत चिटणीस हा सर्वात जुना प्रकार काय आहे, कारण की राजा महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जो चिटणीस असायचा तो त्यावेळेला कंपन्या वगैरे तर नव्हत्या, त्यामुळं जो राजा महाराजांचा जो चिटणीस असायचा किंवा एखाद्या मोठ्या व्यापाराचा जो चिटणीस असायचा तो कोणता असायचा, खाजगी चिटणीस किंवा पर्सनल किंवा PA असं बोलूया, PA असायचा राजा महाराजांच्या काळात. त्याची नियुक्ती आपल्या व्यवसायाचा आपल्या व्यवसायामध्ये अतिव्यस्त असलेले व्यक्तीकडून, जसं उद्योगपती, व्यापारी, व्यवस्थापक यांचा पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी किंवा इतर दैनंदिन कामे करण्यासाठी केला जातो. म्हणजे हा जो PA आहे तो कोण हे करतात, ज्यांना त्यांची फार कामं आहेत, बरोबर, त्यांची इम्पॉर्टंट कामं आहे. जसं एखादा मंत्री आहे तर तो त्याची अपॉइंटमेंट घेण्यासाठी फार लोक येतात, किंवा एखादा मोठा उद्योगपती आहे तर त्यांनी कुठल्या वेळेला कुठं जावं, त्यांनी कुठला एक घ्यावा, निर्णय घ्यावा, त्याचे जे पत्र वगैरे येतात त्या पत्रांना उत्तर देण्याचं वगैरे जे काही काम आहे तो हा खाजगी चिटणीस करत असतो. आता नियुक्ती कोण करतो, समाजातले अतिव्यस्त व्यक्ती अशा पद्धतीचा चिटणीस आपली इतर कामं खाजगी चिटणीस करण्यासाठी खाजगी चिटणीसाची काय करतात, ते लोक नियुक्ती करतात, ज्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांना अधिक लक्ष केंद्रित करता येतं. म्हणजे हे जे अतिव्यस्त व्यक्ती आहेत तेव्हा सगळी कामं त्यांना करायच्या ऐवजी मग ज्यांची महत्त्वाची कामं आहेत ती ते करतात आणि बाकी सगळी कामं कोण करतो, त्यांचा चिटणीस करतो. म्हणून अतिव्यस्त असणारा हा जो व्यक्ती आहे तो कमी महत्त्वाची कामे त्याच्या खाजगी चिटणीसाकडून किंवा व्यक्तिगत चिटणीसाकडून करून घेतो. प्रामुख्याने हे कोण असतात, ते जे मोठे डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सिने अभिनेते आणि राजकीय पुढारी यांचे खाजगी चिटणीस असतात. पात्रता काय आहे, खाजगी चिटणीसाला कोणतीही पात्रता आवश्यक नाही आहे किंवा धारण केलेलं, म्हणजे किती शिकलेला गरज नाही आहे, तुम्ही 5वी पण शिकले तरी पण पर्सनल सेक्रेटरी होता, परंतु त्याने
कोणत्या तरी शाखेतली पदवी धारण केलेली पाहिजे किंवा संपादन केलेली गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 15वी पण असलेला चांगला आहे. म्हणजे 15वी तर पाहिजेच असं त्यांचं मत आहे. म्हणजे कोणती म्हणजे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही आहे का 15वी पाहिजे, पण कमीत कमी 15वी तरी झालेलं पाहिजे. त्याचं भाषेवर चांगलं प्रभुत्व पाहिजे. संगणकाचं ज्ञान असणंसुद्धा त्याला आवश्यक आहे. आता आपल्याला माहिती आहे कम्प्युटर तर प्रत्येकाला आलाच पाहिजे या काळामध्ये. पुढे आता हा कुठला प्रकार शिकलो आपण? खाजगी चिटणीसाचा. दुसरा आपला प्रकार आहे संस्थात्मक चिटणीस. आता हे संस्थात्मक चिटणीस काय ते आता इथं समजून घ्या. संस्थेद्वारा नियुक्त झालेल्या चिटणीसाला संस्थात्मक चिटणीस बोलतात. म्हणजे कोणतीही संस्था असो, कोणतीही वेगवेगळ्या प्रकारच्या काय बोलतात त्याला फर्म असो, त्या वेगवेगळ्या फर्मप्रमाणे जसं फर्म आहे तशा पद्धतीचं त्याचा चिटणीस असतो. आता कशा फर्म काय असतात त्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. आणि हा व्यक्ती जर तुम्ही ओळखणार नसाल तर मी त्याचीसुद्धा ओळख करून देतो. याचं नाव आहे आत्माराम तुकाराम भिडे, असं त्याचं नाव आहे, आत्माराम तुकाराम भिडे. तर नफा हेतू नसलेल्या संस्थेचा चिटणीस. नफा म्हणजे प्रॉफिट, हेतू म्हणजे ध्येय. तर नॉट फॉर प्रॉफिट असोसिएशन असं इंग्लिशमध्ये बोललं जातं. त्याचा चिटणीस काय? तर नफाविरहित संस्था पहिले समजून घ्या. नफाविरहित संस्था म्हणजे अशी संस्था जिचा हेतू किंवा उद्देश नफा मिळवणे नसून सामान्य जनतेच्या हितासाठी अशा पद्धतीची संस्था तयार झालेली असते. जसं रोटरी क्लब ऐकलं आहे तुम्ही किंवा लायन्स क्लब ऐकलं. त्यांच्या बघा सगळ्या ठिकाणी तुम्हाला असं पाणीपोया किंवा काही महत्त्वाच्या लायब्ररीज वगैरे ओपन करण्यासाठी मदत करतात. तर या संस्था काय? तर सर्वसामान्य गरजू लोकांना मदत करण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. त्यांचा हेतू नफा मिळवणे नाही आहे. काही व्यक्तींकडून ते लोक फंड घेतात आणि हे फंड गरिबांना किंवा गरजू लोकांना काय करत असतात ते देत असतात. आणि कोणत्याही पद्धतीचा नफा कमवण्याचा त्यांचा हेतू नसतो, म्हणून त्यांना नफाविरहित संस्था नफा हेतू नसलेली संस्थेचा चिटणीस संस्था असं बोलतो. आणि त्याच्यामध्ये जो काही काम करतो त्याला बोलूया नफाविरहित संस्था चिटणीस. नियुक्ती कशी केली जाते? नफाविरहित संस्थेचा जो चिटणीस आहे त्याची नेमणूक ही व्यवस्थापन समिती म्हणजे मॅनेजमेंट कमिटी जी आहे तिच्याकडून केली जाते. व्यवस्थापन समितीचा कधी कधी तो सदस्यसुद्धा असतो. म्हणजे जी व्यवस्थापन समिती असते, जर कधी शाळेमध्ये नाही का आपल्या मॉनिटर असायचा, मॉनिटर नंतर वेगवेगळे पदं असायचे, तशा पद्धतीने काही संस्था असतात त्याच्यामध्ये पण वेगवेगळे पदं असतात. त्याच्यामध्ये जो सदस्य पद असतो त्या सदस्यापैकी सुद्धा हा असू शकतो. संस्थेचा आकार आणि स्वरूप या वेळेवर तो पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ किंवा पगारावर किंवा मानधन यापैकी कोणत्याही वेळ असू शकतो. म्हणजे जर रोटरी क्लबसारखी मोठी संस्था असेल तर अशा वेळेला काय तर तो पूर्ण वेळ काम करेल ॲज अ सेक्रेटरी म्हणून. आणि एखादी छोटी संस्था असेल तिला अर्धवेळेसाठी किंवा मानधनावरती म्हणजे थोड्याशा पैशांवर काम करू शकतो. आता नफाविरहित संस्थेचे इथं हे दिलेले आहेत तर तुम्ही ती वाचू शकता. पुढे उदाहरणं आहेत तिथे. पात्रता का पाहिजे? नफाविरहित संस्थेसाठी सुद्धा कोणतीही पात्रता नाही, पण कमीत कमी त्याचं चांगलं शिक्षण झालेलं पाहिजे आणि जी संकल्पना आहे त्याच्याशी तो परिचित पाहिजे. म्हणजे जी संस्थेमध्ये तो काम करतो तिथे काय नेमकं होतं त्याची माहिती तरी त्याला हवी आहे. आणि पत्रव्यवहार त्याला काय काय कामं करावी लागतात. पत्रव्यवहार बघायला लागतो. नास्तिकीकरण म्हणजे फायलिंग करावं लागतं आणि संगणकाची जी इतरत्र कामं आहेत ती त्याला पाहावी लागतात. त्याच्यानंतर पुढं आहे सहकारी संस्थेचा चिटणीस, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता हा जो आत्माराम भिडे जो आहे तो पण काय आहे ते हाऊसिंग सोसायटी आहे किंवा हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याचा हा कोण आहे? सेक्रेटरी आहे. तर ही कशासाठी असते? किमान 10 सदस्यांपासून ही तयार झालेली असते. जास्तीसुद्धा व्यक्ती असू शकतात याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे काही सभासद असतात ते मिळून काय करत असतात तर सहकारी संस्थेची स्थापना करतात. तो जो कायदा आहे तो आहे 1960 नुसार त्यांना काय करावी लागते? सहकारी संस्थेची स्थापना करावी लागते. संस्थेचे प्रमुख उद्देश आहे
आपल्या सभासदांना सेवा पुरवणं, ना की इतरांना. जसं इकडे काय होतं, गोरगरिबांना किंवा गरजू लोकांना होतं. इथे काय आहे, जे आपले मेंबर आहेत, जसा हा आत्माराम भिडे कोणासाठी काम करतो, ती जेठालालची जी काय सोसायटी आहे काय माहिती, तर त्या सोसायटीसाठीच तो काम करतो, त्यांच्याच याच्यासाठी काम करतो. त्यांनाच जास्तीत जास्त कार्यक्रम वगैरे अरेंज करण्याचं काम कोण करतो, हा आत्माराम भिडे करत असतो. आणि त्याच्यानंतर पुढे उद्देश कशासाठी, सभासदांना सेवा पुरवणे आणि त्यांच्या हितांचे रक्षण करणे. जसं हा कधी पण काय पण झाला कोणत्या सोसायटीच्या मेंबरला तर मदत करायला जातो. कोणत्या कोणत्या असतात त्या, सहकारी बँका, सहकारी गृहनिर्माण संस्था, बरोबर, सहकारी ग्राहक भंडार, अशा पद्धतीच्या संस्थेची ही उदाहरणं आहेत सहकारी संस्थेची. पुढे नियुक्ती कोण करतो, सहकारी संस्थेचा चिटणीस, त्याची पण व्यवस्थापन समितीकडून त्याची नियुक्ती होते. आणि हा कसा सर्वसाधारणतः मानधनावर असतो आणि हा सुद्धा संस्थेचा काय सहकारी संस्थेचा काय असतो तर सभासदच असतो. परंतु जर आकार मोठा असेल तर व्यवस्थापन समितीकडून स्वतंत्र सहकारी संस्थेचा चिटणीस म्हणून नेमणूक केली जाऊ शकते आणि संस्था त्याला पूर्ण वेळ पगार किंवा नोकर म्हणून ठेवू शकते. पगारी नोकर ठेवते कधी जर संस्थेचा आकार मोठा असेल तर. पुढे आहे त्याची पात्रता. इथे पण कायद्यामध्ये कोणत्याही पद्धतीची पात्रता नमूद केलेली नाही आहे, पण त्याला सगळ्या कायद्यांचं ज्ञान पाहिजे. ज्या संस्थेसाठी तो काम करतो त्या कायद्याचं त्याला काय पाहिजे, ज्ञान असणं गरजेचं आहे. किंवा कमीत कमी कोणत्याही शाखेतून पदवीधर म्हणजे लक्षात घ्या ग्रॅज्युएशन म्हणजे कमीत कमी 15वी झालेला पाहिजे. पुढे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा डोक्यात गेलं. तर संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस म्हणजे काय, तर हा चिटणीस असणार आहे कंपनीचा चिटणीस. लक्षात घ्या, संस्था म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला बोलतो आपण ऑर्गनायझेशन. मी तुम्हाला कंपनी सांगतो, पण ॲक्च्युली संस्थेला नाव आहे ऑर्गनायझेशन. आणि कंपनी हा वेगळाच प्रकार आहे. ज्या वेळेला एखादी मोठी संस्था स्थापन होते जी शेअर्स विकते, त्याच वेळेला तिला कंपनी बोलतात. म्हणून हिचं नावच आहे जॉईंट स्टॉक म्हणजे शेअर्स किंवा शेअर्सचा एकूण गट, त्याला स्टॉक बोलतात इंग्लिशमध्ये. जॉईंट म्हणजे एकत्र येणे. तर जॉईंट स्टॉक कंपनी, मराठीतून त्याला काय बोलतो, संयुक्त स्कंद प्रमंडळ. आणि त्याच्यामध्ये जो काम करतो चिटणीस त्याला संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस किंवा कंपनीचा चिटणीस असं शॉर्ट फॉर्ममध्ये बोलतात. संयुक्त स्कंद प्रमंडळ हा एक व्यवसाय संस्थेचा प्रकार असून जी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सर्वात योग्य मानला जातो हा. त्याच्यानंतर चिटणीसाचा हा एक मुख्य जो कंपनीचा जो चिटणीस असतो तो एक मुख्य अधिकारी आहे. आधुनिक व्यापार संघटनेमध्ये त्याला फार महत्त्व आहे. त्याची नियुक्ती कोण करतं, संयुक्त मंडळाचा चिटणीस आहे. त्याची कंपनीची स्थापना झाल्या त्याच वेळेला त्याची काय करावी लागते, आपल्याला नेमणूक करावी लागते. प्रामुख्याने दैनंदिन कामकाज किंवा कारभार पाहण्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते. आणि त्याचे सगळ्या कामांवर नियंत्रण कोण करतो तर संचालक मंडळ करत असतो. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या सचिवाला मुख्य व्यवस्थापक कर्मचारी किंवा की मॅनेजमेंट पर्सनल किंवा KPM या व्याख्येने काय केलेलं आहे, समाविष्ट केलेले आहे. तर मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारीची ही संकल्पना कशामध्ये मांडलेली आहे, कंपनी कायदा 2013 मध्ये मांडलेली आहे. संचालक मंडळाचा दैनंदिन कारभार कार्यक्षम पार पाडण्यासाठी काही व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी ची नियुक्ती केली जाते. त्यामधलाच हा एक आपला चिटणीस आहे. पात्रता काय आहे त्याची, आता बघा, आतापर्यंत कमीत कमी 15वी झालेला पाहिजे असं होतं. किंवा कधी म्हणजे कायदेशीररित्या नियम लिहून दिला नव्हता का एवढं तुमचं शिक्षण पाहिजे.
पण इथे पात्रता देऊन ठेवलेली आहे. कंपनी कायदा 2013 नुसार जो कंपन्यांचा चिटणीस किंवा सचिव आहे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ICSIची एक्झाम पास करणं. जसं CAची एक्झाम पास करावी लागते तसं सेक्रेटरीची एक्झाम CS किंवा ICCI ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. त्याचा मराठीतून एक आहे भारतीय कंपनी चिटणीसाची संस्था ISI हिचा काय ते सभासद असला पाहिजे ICSIचा. त्याच्यानंतर शेवटचा आहे सहकारी खात्याचा चिटणीस, ज्याला सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे खाते जसं पाणी खाते आहे, पोलीस खाते आहे किंवा गृह खाते बोलतो त्याला आपण, त्याच्यानंतर ऊर्जा खाते आहे. तर असे वेगवेगळे जे खाते असतात त्या वेगवेगळ्या खात्यांसाठी काय तर चिटणीसाची गरज पडत असते. तर सहकारी खाते म्हणजे जे खाते केंद्र किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली विविध मंत्रालयामार्फत कामकाज करत असतात त्यांना आपण काय बोलतो सरकारी खाते असं बोलतो. या खात्यांचा प्रशासकीय मुख्य म्हणून नियुक्ती केलेल्या व्यक्तीलाच सरकारी खात्याचा चिटणीस असं म्हणतात. म्हणजे जो काय बोलतात आता मला आठवत नाही, तर तो प्रशासकीय अधिकारी असतो मोठा. त्याची जे आपल्या याच्या एक्झाम दिल्या जातात ना AISच्या ज्या एक्झाम आहेत ना त्याच पर्टिक्युलरली म्हणजे UPSCमध्येच हा एक प्रकार आहे, त्याच्या एक्झाम थ्रू हे होत असतं. आता नियुक्ती कोण करतं? भारत सरकार किंवा राज्य सरकारद्वारे प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी खात्याचा प्रमुख म्हणून चिटणीसाची काय केली जाते नियुक्ती केली जाते. त्या खात्याचे चिटणीस प्रशासकीय मुख्य म्हणून काम करतात. अर्थ खात्याचा चिटणीस, संरक्षण खात्याचा चिटणीस, गृह खात्याचा चिटणीस ही त्याची काही उदाहरणं आहेत. सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी कोणत्याही शाखेतून पदवी संपादन करणे आवश्यक आहे, म्हणजे कमीत कमी 15वी झाला पाहिजे. तसेच त्याने लोकसेवा आयोगाच्या आयोजित केलेली नागरी म्हणजे सिव्हिल सेवा जी सिव्हिल सेवा एक्झाम आहे किंवा IASची जी एक्झाम आहे किंवा UPSCची जी एक्झाम आहे ती तो उत्तीर्ण झाला पाहिजे. नुसतं 15वी होऊन चालणार नाही, तर बोलाल 15वी झालो आणि मी आता होतो सरकारी खात्याचं चिटणीस, तर असं होत नाही. त्यांनी ही IASची एक्झाम पास होणं गरजेचं आहे. पुढे चिटणीसाला आता आपण शिकलो हे चिटणीसाचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या कंपनीमध्ये तो कामं करत होता. आता त्याला नेमका काय काय कामं करावी लागतात ते पण पाहून घेऊ. पहिला काम आहे त्याला पत्रव्यवहार करायचे, करस्पॉन्डन्स इंग्लिशमध्ये बोलतो. काय करायला लागतात त्याला? येणारे जाणारे जे पत्र आहेत ते पत्र पाहायचे आहेत आणि त्याला योग्य उत्तरं द्यायची आहेत किंवा चौकशी करायची आहे. ज्यांनी कोणी आपली चौकशी केली त्याला काय करायचे उत्तरंसुद्धा आपल्याला द्यायचे. किंवा काही कागदपत्र पाहिजे असतील तर त्याची नोंद किंवा जतन करणंसुद्धा कोणाचं काम आहे चिटणीसाचं. कार्यालयीन व्यवस्थापन करायचं आहे. जो आपला ऑफिस आहे तो मेंटेन करता आला पाहिजे. त्याला कोणत्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करायची आहे, कोणी कोणतं काम करायचं आहे याच्यावर सगळ्यांवर चिटणीस कर्मचाऱ्यांचा काय करतो देखरेख आणि नियंत्रण ठेवतो. सगळेजण योग्य काम करत आहेत की नाही, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे की नाही, किंवा पदोन्नती म्हणजे प्रमोशन द्यायची गरज आहे की नाही, एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये बदली करण्याचं काम कोण करतो? चिटणीस करत असतो. स्वागताचे कार्य रिसेप्शन फंक्शन म्हणजे एखादा जर व्यक्ती आला फोन करून साहेबांची मीटिंग घ्यायला, तर अशा वेळेला त्याचं स्वागत करता आलं पाहिजे. त्याला योग्य टायमिंग देण्याचं कामसुद्धा कोणी करायला पाहिजे? चिटणीसांनी करायला पाहिजे. त्याला कोणत्या वेळेला त्यांनी भेटायला यायला पाहिजे, त्याला तारीख वेळ ही निश्चित करून देण्याचं कामसुद्धा चिटणीसाचं असतं. आर्थिक खर्च फायनान्शियल फंक्शन्स म्हणजे बँकेचे जे व्यवहार आहेत ते सगळे कोण सांभाळतो? चिटणीस सांभाळतो. बँकेशी संदर्भात व्यवहारामध्ये सर्व पुस्तके हाताळणे म्हणजे सगळे जे बुक्स आहेत आपले बुककीपिंगमध्ये जे आपल्याला शिकवलं आहे ते सगळं कोण पाहतो? चिटणीस पाहत असतो. तसेच किती आपल्याला इन्कम मिळाली, किती खर्च झाला, किती एक्सपेन्सेस आले, मालकाच्या वतीने सगळं व्यवस्थापन आहे हे सगळं काम
कोण करत असतो? चिटणीसच करत असतो. त्याच्यानंतर सभेचे आयोजन करणे, मीटिंग अरेंज करणे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा पॉईंट आपल्याला शिकवला जाईल आपल्या कंपनीच्या सभा भाग 1 आणि कंपनीच्या सभा भाग 2मध्ये. पण तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सांगतो. तर चिटणीस सभेचे आयोजन करतो, म्हणजे मीटिंग भरवण्याचं काम चिटणीस करतो, त्याचंच ते काम आहे. त्याच्यानंतर खाजगी चिटणीस मालक आणि इतर तटस्थ व्यक्तीची काय करत असतो? बैठक भरवत असतो. त्याच्यानंतर कंपनीचा चिटणीस त्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींप्रमाणे दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा इत्यादी सभा घेण्याचं काम कोण करत असतो? चिटणीस करत असतो. त्याच्यामध्ये कार्यक्रम पत्रिका तयार करणे, त्याची सूचना सभासदांना पाठवणे, सभा चालू असताना काय त्याची टिप्पणी लिहिणे, समाप्तीनंतर इतिवृत्त तयार करणे, ही सगळी कामं कोणाची आहेत? तर चिटणीसाची असतात. वैधानिक कार्य किंवा स्टॅट्युटरी फंक्शन, आता बघा मागच्या वर्षी पुस्तकामध्ये देऊन ठेवलेलं नव्हतं, यावर्षी चांगलं आहे. काही काय आहे? कायद्यानुसार जे काय आवश्यक नियम आणि अधिनियम आहेत त्यांचं पालन करणं म्हणजे काय? तर वैधानिक कार्य, म्हणजे एक प्रकारे कायदेशीररित्या जी काय कामं करायची ती त्यांनी करायची आहेत. जसं GSTची फायलिंग करणं, दुकानाचं रजिस्ट्रेशन करणं, एखादा मुद्रांक शुल्क भरायचा असेल तर तो भरणं, इन्कम टॅक्स भरणं, ही सगळी जी कामं आहेत किंवा वेगवेगळे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून ज्या ज्या काही रिपोर्ट्स आपल्याला द्यावे लागतात, ही सगळी कामं कोणी करायची आहेत? तर चिटणीसाला करावी लागतात. त्याच्यानंतर धोरणं ठरवण्यास मदत, असिस्ट फॉर्मिंग द पॉलिसीज, वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. जसं आता आपल्याला माहिती आहे का, आता आपण कोविडमुळे परीक्षा किंवा लेक्चर होत नाही, तर कशा पद्धतीने लेक्चर घेतले पाहिजेत हे सगळं सांगण्याचं काम कोण करतं? चिटणीस सांगत असतो किंवा ॲटलिस्ट इन्फॉर्म करतो का अशा पद्धतीने केलेलं योग्य असतं. बाकी निर्णय घेण्याचं काम आपल्या मालकांचं आहे, पण तरी पण त्यांना मदत करण्यासाठी किंवा असिस्ट करण्यासाठी चिटणीस काम करतो. तर विविध विषयांबाबत सर्वसाधारण माहिती किंवा संख्यात्मक माहिती गोळा करून देण्या आणि संस्थेच्या संख्यांच्या हितासंबंधीची महत्त्वाची असतील हे पाहतला नाही विशिष्ट विषयांसंबंधी सर्वसाधारण माहिती आणि संख्यात्मक माहिती गोळा करणे व संख्येच्या हितासाठी महत्त्वाची असलेली कारणे याबद्दलची आधारे संस्थेच्या व्यवस्थापन धोरण निर्णय गोळा करणे. व्हॉट द हेल इज दिस? तर ओव्हरऑल असं समजून घ्या तुम्ही का संस्थेची जी काय धोरणं आहेत ती ठरवण्यासाठी जी काय माहिती आहे ती कोणाला? संचालकांना किंवा मालकांना देण्याचं काम चिटणीस करत असतो आणि उचित धोरणं राबवणे आणि ते निश्चित करण्याचं कामसुद्धा कोणाकडून होतं? तर चिटणीसाकडून होत असते. पुढे माहिती पुरवणे, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन, तर हेच वरची धोरणं राबवण्यासाठी जी काय माहिती आहे, जसं वेगवेगळ्या व्यवस्थापन समितीच्या काय सभा आहेत ती अचूक माहिती पुरवण्याचं काम चिटणीसाकडून केलं जात असतं. जसं संचालक मंडळ, बँका, सरकारी विभाग, भागधारक, कर्मचारी यांना जी काय माहिती पाहिजे ती माहिती पुरवण्याचं काम कोण करत असतं? तर चिटणीस करत असतो. प्रशासकीय कामे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, आता हा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीस खालील प्रकारची कामं करतो. जसं कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कार्यालयीन कामकाजाचं वाटप, कामकाजाचे देखरेख, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, बदल्या, वळत्या, या ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या कोण करत असतो? चिटणीस करत असतो. जे सेम इकडे पण होतं. कार्यालयीन व्यवस्थापकामध्ये जे मुद्दे होते तेच तुम्ही रिपीटेडली इकडे लिहू शकता. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? चिटणीसाचे प्रकार. आत्माराम तुकाराम भिडे हा चिटणीसाचा प्रकार होता ना, ते चिटणीसाचे प्रकार आणि चिटणीसाला काय काय कामं करावी लागतात, चिटणीसाचे काय फंक्शन्स आहेत ते सुद्धा आज आपण याच्यामध्ये शिकलो. चिटणीसाची कार्य आपण शिकलो. तर हा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि त्याच्यानंतर तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. गुड बाय पोरांनो.